शिखर बँक घोटाळा प्रकरणी अण्णा हजारेंचं घुमजाव केल्याचं पाहायला मिळतंय। हस्तक्षेप याचिकेबाबत अण्णांचे आता कानावर हात असल्याचं समोर आलंय। हस्तक्षेप याचिका दाखल केल्याचा अण्णांनी मात्र इन्कार केलाय। अण्णांच्या घुमजावामुळे अजितदादांना दिलासा मिळालाय। शिखर बँक घोटाळ्याला 13-14 वर्ष झाले, त्यामुळे त्याचं काय झालं मला काहीही कल्पना नाही। काल माझं नाव समोर आलं ते बघितल्यानंतर म्हणालो माझं नाव कसं आलं, जे करायचं होतं मला विचारून करायला पाहिजे, मात्र जे माझं नाव आलं त्याबाबत मला कोणतीही कल्पना नाही, असं अण्णा हजारेंनी म्हटलं। गेली 13 ते 14 वर्ष झाली। हे शिखर बँक घोटाळ्याचं काय झालं, कुठं गेलं त्याच्या मला कल्पना नाही। काल मी वर्तमानपत्रात वाचलं, माझं नाव आलं। मी म्हणलं हे कोणी अचानकपणे माझं नाव टाकलंय। कमीत कमी जे करायचं ते मला विचारायला पाहिजे, ते मला कल्पना नाही। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संतोष आवारे आपल्यासोबत जोडलेत। संतोष, काय ताजी अपडेट आहे? कारण अण्णा हजारेंनी थेट घुमजाव केलेला आहे। 13-14 वर्ष झाला, त्यामुळे त्याचं काय झालं मला काहीही कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी थेट दिली। काय सांगाल यावरती सविस्तर? निश्चितच करण आपण पाहायला गेलो की 2005 ते 2011 या साली साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील तर इतर कारखान्यांना 25,000 कोटीहून अधिक कर्ज शिखर बँकेच्या मार्फत देण्यात आलं होतं। मात्र हे कर्ज बुडीत निघालं। या संदर्भात मुंबई सत्र न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली। या संदर्भात 5 याचिकाकर्ते होते आणि या संदर्भात अण्णांनी देखील एक अर्ज दिला होता। या संदर्भात आता नुकतीच एक सुनावणी पार पडली आहे। या सुनावणीमध्ये अण्णा हजारे आणि माणिक जाधव यांनी आक्षेप घेतल्याचं पुढे आलं होतं आणि आज या संदर्भात आपण काल अण्णा हजारे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण अण्णांनी काल बोलण्यास नकार दिला। मात्र आज अण्णांनी या घटनेला 13 ते 14 वर्ष झाले आहेत। मात्र या घटनेसंदर्भात मला कोणतीही कल्पना नसल्याचे आज अण्णांनी सांगितलंय। करण, नक्कीच खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी जोडलेले आहेत। मिटकरी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। शिखर बँक घोटाळा प्रकरणी अण्णा हजारे यांनी आता घुमजाव केलेला आहे। हस्तक्षेप याचिकेबाबत अण्णांनी आता कानावर हात ठेवल्याचा प्रकार समोर आलाय, कारण हस्तक्षेप याचिका दाखल केल्याचा अण्णांनी स्वतः थेट इन्कार केलाय। काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? एक लक्षात घेतलं पाहिजे, अण्णा हजारे हे ज्येष्ठ समाजसेवक आहेत। आम्ही कालही सांगत होतो की त्यांनी काही याचिका वगैरे दाखल केली, ह्या गोष्टी किती त्यात तथ्य आहे हे कागदोपत्री एकदा तपासलं पाहिजे। मात्र मोघम माहितीच्या आधारे आणि अजितदादांचा विषय आहे म्हणून सर्व मीडियावर पण तशा प्रकारच्या बातम्या लावल्या गेल्या आणि आमच्या विरोधकांनी त्याचा आसुरी आनंद लुटला। विशेषतः सर्वात जास्त आसुरी आनंद संजय राऊत यांना झाला। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 13-14 वर्षापूर्वीचा हा विषय होता आणि त्यानंतर सगळ्या चौकशा झाल्यावर, क्लोजर रिपोर्ट त्या ठिकाणी सादर झाल्यावर आता कोणी याचिका कशाला दाखल करेल? त्याच्यामुळे अण्णा हजारेंच्या नावाचा सुद्धा गैरवापर करून अजितदादांना परत एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यासाठी सर्व एका सुरात ओरडायला लागले। या दाव्यामध्ये कुठलंही तथ्य नव्हतं हे आम्हाला काल माहित होतं आणि आज स्वतः अण्णा हजारेंनी जर स्पष्टीकरण दिलं, कारण माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अण्णा हजारेंचा स्वभाव माहित आहे की दिल्लीचं जंतर मंतर असेल किंवा जनलोकपाल विधेयक असेल, त्यासाठी अण्णांनी सगळं रेटून धरलेले विषय आहेत आणि असा जर विषय त्यांनी दाखल करायचा असता त्यांनी रेटून धरला असता। आता त्यांनी सांगितलं की 13-14 वर्षापूर्वीचा विषय, मला त्याबाबत माहित नाही, माझं नाव कुठं आलं माहित नाही, तर याच्यावर ते घुमजाव झालं किंवा युटर्न केलं गेलं असं म्हणणार मी तरी म्हणणार नाही। अण्णा हजारेंना माहित आहे की या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही, त्यामुळे या आरोपात तथ्य नसल्यामुळे त्यांनी तो विषय इग्नोर केलेला आहे। बाकी आसुरी आनंद ज्यांना लुटायचा त्यांना लुटू द्या। हे उलट अण्णा हजारेंचा आभार मानतो की आमच्या विरोधकांच्या सनसनीत थोबाडीत त्यांनी लगावलेली आहे। नक्कीच अमोलजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।